अनेक लोकशाहीमध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची सहभागिता वाढते त्याचवेळी भारतामध्ये मात्र ती वाढू नये असा प्रयत्न करणं, विधानसभा आणि लोकसभांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण लागू करायचं आणि त्यांच्याकडे आरक्षण लागू करायची वेळ आली की पुरुषी मानसिकता, रिग्रेसिव्ह मानसिकता ही समोर आणत दरवेळी ते हाणून पाडायचं. यावेळेसही त्यांनी ते हाणून पाडलेलं आहे. यांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाहीये. कसंही करून त्यांना विरोध करायचा आहे. आणि याचा दुसरा परिणाम काय झाला, केवळ महिला नाही तर ज्यावेळी या जागा वाढल्या असत्या त्यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जागा देखील वाढल्या असत्या. त्याही जागा हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे आमच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जागा आणि प्लस अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या महिलांच्या जागा याच्यावर देखील एक मोठी कुऱ्हाड या लोकांनी घातलेली आहे. आपण विचार केला तर, अगदी संसदेचा विचार केला तर आज आपल्या संसदेत 73 महिला आहेत. त्याच्याऐवजी 273 महिला या आपल्या संसदेमध्ये गेल्या असत्या. पण निश्चितपणे हे जे काही काम यांनी केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ही नेहमीच काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांची ही नेहमीच प्रवृत्ती राहिलेली आहे. आपण बघितलं तर सातत्याने यांनी महिला विरोधी धोरणं घेतली. मग शहाबानूचं प्रकरण असेल, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता एका गरीब महिलेला न्याय देण्याचा. त्याच्याकरता संविधान संशोधन करून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बदलणारी ही काँग्रेस पार्टी आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे काही हे कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि आपण बघितलं असेल सरकारची तयारी किती होती. ते म्हणतात विरोधकांना सोबत घेतलं नाही. विरोधकांनी जेव्हा काही मुद्दे उपस्थित केले की हे मुद्दे या बिलामध्ये नाहीत, त्यांना वाटलं सरकार आडमुठी भूमिका घेईल. गृहमंत्री मोदयांनी सांगितलं मी 1 तासामध्ये ते अमेंडमेंट्स करून आणतो, तुम्ही पाठिंबा द्या. त्यानंतर मात्र त्यांची बोलती बंद झाली, कारण ते ठरवून आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी हे बिल मंजूर होऊ द्यायचं नाहीये. आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षावर त्यांनी आरोप केला की तुम्ही काय केलं. मला सांगताना आनंद वाटतो, राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री उमा भारती, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज, गुजरातमध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या भारतीय जनता पक्षाच्या काळात झालेल्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. त्यामुळे आपण जर बघितलं तर त्यापूर्वी वर्षानुवर्ष या राज्यांमध्ये काँग्रेसचं राज्य होतं, पण एकाही महिलेला त्यांनी कधी मुख्यमंत्री बनवू दिलं नाही. म्हणून आज एक गोष्ट निश्चित आहे की हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. आम्ही ठरवलंय की अशा पद्धतीनं जर महिलांच्या अधिकाराची भ्रूण हत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा ज्या दिवशी लक्षात येईल
की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही, महिलांना उत्तर देऊ शकत नाही, त्या दिवशी ही सर्व पक्ष वटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला हे मान्यता देतील. आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू. महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ. त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत. उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे. आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू. सगळे पक्ष एकत्रितपणे आणि आपापल्या परीनं महिलांमध्ये जनजागृती करून महिला विरोधी चेहरा काँग्रेस, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू आणि निश्चितपणे एक असा जनमताचा रेटा तयार होईल की मुकाट्याने या सर्वांना महिला आरक्षण विधेयकाला समर्थन द्यावं लागेल. त्या दृष्टीने आजपासनं आमचा निर्धार हा सुरू झालेला आहे आणि तो जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. विधेयक होतं ते मंजूर झालं होतं. आताच्या